शहरात अनेक वर्षापासून मोहरम सण अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. मोहरममध्ये हिंदू मुस्लिम धार्मिक एकतेचे दर्शन घडते. तर मोहरममध्ये नवसाचे वाघ सजून नवस फेडण्याची अनेक वर्षाची परंपरा सोलापूरकर जपत आहे. शहरातील बडे मौलाली दर्ग्याला अनेक हिंदू मुस्लिम भाविक हे आपल्या मुलांना वाघासारखा रंगवून दर्ग्याला दर्शनासाठी घेऊन जाताना दिसत आहे. अशी आख्यायिका आहे की ज्या दाम्पत्याला मुलगा होत नाही ते मुलगा व्हावा म्हणून मौलाली दर्ग्यात येऊन नवस मागतात. नवस पूर्ण झाला की त्या मुलाला वाघाच्या वेशभूषेत पीर मौलाली दर्ग्यात दर्शनासाठी आणले जाते. जन्मास आलेल्या अपत्याचे हस्ते दर्ग्यात नैवेद्य दाखवून दर्ग्यासमोर 5 वेळा फेऱ्या मारून बडे मौलाली पीरचे आभार मानले जातात. दर्ग्यात कोणतेही जात पात किंवा स्त्री पुरुष असा भेदभाव केला जात नाही. दर्शनासाठी हिंदू मुस्लिम महिला पुरुष सर्वांसाठी दर्ग्यात प्रवेश दिला जातो. नमस्कार, माझं नाव राजू चंद्रकांत नांदेकर. हे देवाचं मोहरम आहे. हे आमच्या जुन्या काळापासून आलेलं आहे. आजी आजोबा वगैरे करत आलेले आहेत. प्रत्येकांचं एक म्हणणं असतं की देवाला असं झालं तर असं आपण शकतो. म्हणणं पूर्ण झाल्यानंतर म्हणजे हे परंपरा चालत आलेलं आहे की आपण सगळ्यांनी एका मानवतेच्या हिशोबाने आपण राहायलाच पाहिजे. सर्व धर्म या हिशोबाने राहायला पाहिजे. पण म्हणजे म्हणत होतं की मुलाचं जे असू दे म्हणजे हे म्हणत पूर्ण झाल्यानंतर आपण हे परंपरा करत आलेलो. मोहरममध्ये नवसाचे वाघ सजून नवस फेडण्याची 300 वर्षाची परंपरा असल्याची माहिती मुजावर अब्दुल सत्तार चांदा यांनी लोकल एटीशी बोलताना दिली आहे. अभी ये हमारी जो परंपरा जो चल रही है 300 साल के आगे से चल रही है. 5वीं 6वीं पीढ़ी हमारी जो रात साल तुम सवाल जो कर रहे बाग क्यों बनाते, तो उनकी मन्नत रहती है. उन मन्नत में बोलते हैं कि भाई हमको लड़का हुआ तो तुम्हारा नाम जगेंगे और तुमको तुम्हारा बाग बनेंगे. मौला अली शेर खुदा, वो सिलसिले से उनको औलाद होती, अली की और ऊपर वाले की दुआ से औलाद होती, उन्होंने जब बाग बनाकर लाते हैं. सर्वधर्मीय भाविक येथे नवस म्हणजेच मन्नत बोलतात. नवस पूर्ण झाला की त्या मुलाला वाघाच्या वेशभूषेत पीर मौलाली दर्ग्यात मुलाला वाघासारखं तयार करून वाजत गाजत सवारीच्या दर्शनासाठी नेले जाते. सोलापुरात मोहरम निमित्त नवसाचे वाघ सजवणारे रंगारी, वादक, कापड विक्रेते, फूल विक्रेते व प्रसाद विकणाऱ्या व्यावसायिकासह छोट्या मोठ्या वस्तू विकणाऱ्यांनाही मोहरममध्ये चांगलाच रोजगार उपलब्ध होतो. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.